उपस्थित आहेत। मी VR कुलकर्णी सरांना विनंती करतो की कृपया आपण मंचाकडे यायचंय। आमच्या लिटिल ब्लॉसम स्कूलचे डायरेक्टर माननीय गजानन साठे सर, मी यांना विनंती करतो की कृपया त्यांनी सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। धरणगावातील सामाजिक कार्यकर्ता माननीय श्री विनय शशिकांत भावेजी, पप्पू भावेजी आपल्यात उपस्थित आहेत। माननीय पप्पू भावे सर, मी यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचाकडे यायचं आहे आणि मी साठे सरांना विनंती करतो की त्यांनी पप्पू भाऊंचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। माननीय कमलेश दादा तिवारी, भाजपा जिल्हा अध्यक्ष आपल्यात उपस्थित आहेत। मी कमलेश दादांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचाकडे यायचंय आणि मी गजानन साठे सरांना विनंती करेल, त्यासह आबासाहेबांना विनंती करेल की दोघांनी आपण कमलेश दादांचा सत्कार करायचा आहे। माननीय कमलेश दादा तिवारी। यानंतर डॉक्टर किशोरजी भावे आपल्यात उपस्थित आहे। मी आमच्या संस्थेचे आमच्या शाळेचे डायरेक्टर माननीय साठे सर यांना विनंती करेल की त्यांनी भावे सरांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे। धन्यवाद सर, आपलं मार्गदर्शन आणि प्रेम असंच लिटिल ब्लॉसम परिवारावर राहो हीच प्रभू रामचरणी प्रार्थना। यानंतर वैशाली पवार मॅम ज्या आपल्यात उपस्थित आहेत, त्याआधी मी ज्यांनी ह्या रामायणासाठी आम्हाला अनमोल मार्गदर्शन दिलं, कुठला प्रसंग घेतला पाहिजे, काय त्यात ऍड केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करून या नाटकाला फलश्रुती दिली अशा अग्निहोत्री मॅडम, मी विनंती करतो की आपण मंचाकडे यायचंय। मी ज्योती मॅडमांना विनंती करतो की आपण मॅडमांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। माननीय अग्निहोत्री मॅडम, आपण तो स्वीकारावा अशी आपणास नम्र विनंती। धन्यवाद मॅडम। यासह आमच्यावरचं प्रेम अबाधित ठेवून जळगावचे मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट योगेशजी बोरसे सर आपल्यात उपस्थित झालेत। मी बोरसे सरांना विनंती करतो की कृपया आपण मंचाकडे यायचंय। मी आमचे डायरेक्टर साठे सरांना विनंती करतो की त्यांनी लेफ्टनंट बोरसे सर यांचा सन्मान करायचा आहे। नुकत्याच आपल्यात सामील झालेल्या सूर्या फाउंडेशनचे सर्वेसर्वा नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या अर्चना सूर्यवंशी मॅम आपल्यात उपस्थित झालेल्या आहेत। मी अर्चना मॅडमांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचंय। मी मंजुषा मॅडमांना विनंती करेल की त्यांनी अर्चना मॅडमांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे आणि अर्चना मॅडमांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो।